जय जय गुरुदेव दत्त। देवी लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटले जाते। समुद्र मंथनाच्या वेळी माता लक्ष्मीचा महिमा वेदांमध्ये सांगितलेला आहे। माता लक्ष्मी विष्णुदेवांची पत्नी आहे असेही सांगितलेले आहे। त्यामुळे त्यांची शक्ती अधिक मजबूत मानली जाते। 2 हत्ती अभिषेक करतात आणि माता लक्ष्मी कमळाच्या आसनावर विराजमान आहेत। माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाला विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे, कारण हे फूल कोमलतेचे प्रतीक आहे, म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये त्याचे महत्त्वाचे स्थान आहे। माता लक्ष्मीला 4 हात आहेत। ते 4 हात म्हणजे ध्येय आणि 4 स्वभावाचे प्रतीक आहेत। दूरदृष्टी, दृढ निश्चय, परिश्रम आणि सुव्यवस्था शक्ती याचे ते प्रतीक आहेत। या 4ही हातांनी माता लक्ष्मी तिच्या भक्तांवर आशीर्वाद देते। त्याचबरोबर माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे, हे निर्भयतेचे प्रतीक समजले जाते। तर आता लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। वस्तूंमध्ये लाल, गुलाबी किंवा पिवळे रेशमी कापड घ्यावे। फुलं घेताना कमळ किंवा गुलाबाची फुले वाहावी। एखादे फळ असावे। त्याचबरोबर नारळ, पाण्याचे तांबूस, तांदूळ, घरगुती मिठाई, खीर, चिरा, दिवा लावण्यासाठी गाईचे तूप किंवा शेंगदाण्याचे तेल किंवा तिळाचे तेल वापरू शकता। त्याचबरोबर पूजा करताना सर्वप्रथम गणपती, त्यानंतर माता लक्ष्मी आणि जर आपल्याकडे विष्णूचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तीही आपण पूजेसाठी ठेवू शकता। त्याचबरोबर कुबेराची मूर्ती जरी आपल्याकडे असेल तर तीही आपण ठेवली तरी ते संपूर्ण कुटुंब आपल्या घरी विराजमान होतं। त्यामुळे या मूर्त्या जर आपल्याकडे असल्या तर आपण त्या पूजेमध्ये ठेवू शकता किंवा गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली तरी चालते। तर या दिवशी 11, 21 किंवा त्याहून अधिक दिवे लावावेत। त्याचबरोबर इतर साहित्याची लिस्ट व्हिडिओमध्ये आपण बघू शकता। आणि या लक्ष्मी पूजनाच्या वेळी या दिवशी नवीन झाडू आणून त्याचीही पूजा करावी। पत्ता, शेला याही पूजेसाठी ठेवाव्या आणि मनोभावे श्री गणेशाची, माता लक्ष्मीची पूजा करावी। लक्ष्मीपूजन झाल्यावर घरामध्ये सर्वांना प्रसाद द्यावा। लक्ष्मीपूजन आनंदाने साजरे करा। जय जय गुरुदेव दत्त।